अरे वा, बसल्या काय सूनबाई आमच्या. चांगलीच हवा लागली आहे तुमच्या सुनेची तुम्हाला. ढवळ्यापाशी बांधला पवळ्या, वाण नाही पण गळून लागलाय संपाक. मी वाढते ना. ते भावना म्हणाली म्हणून मी. कोण घेतंय या घरात चांगुलपणाचा गैरफायदा? कारण या घरात चालतो फक्त भावनाचा कायदा. आजी आणि इथून पुढे काकू रोज आपल्या बरोबरच नाश्त्याला बसणार. या घरात सगळ्यांना समान मान मिळायला हवा. समान मान म्हणे. तुला प्रॉब्लेम असेल तर तू उठूच शकतेस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. एक्सक्यूज मी मी आलोच. ताई कसं हे जयंतराव जरा अगदी सज्जन माणूस का, शिस्तप्रिय. म्हणजे आता वर्षभर आमच्या आयुष्याचा भाग आहे. अतिशय गुणी माणूस. पण ते जरा विक्षिप्त नाही वाटत? अगं काय बोलतेस वहिनी? ते शिस्तप्रिय आहेत, मोठे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत. त्यांचं राहणीमान वेगळं आहे, त्यामुळे त्यांच्या काही सवयी तुला वेगळ्या वाटूच शकतात. पण माणूस म्हणून खूप चांगले. नाही ताई, तुम्ही किती वाटलत ना तरी माझं मन मला सांगते की जयंतराव. वहिनी, त्यांच्या विरोधात मी काही ऐकून घेणार नाही. मला माहिती आहे जयंतराव कसे आहेत. माझी जानू गेल्यानंतर ते जावई नाही, माझा मुलगा आहे. आणि या घरातल्या कुठल्याही माणसाला विचार, प्रत्येकजण हेच सांगेल की जयंतराव या घरचा कणा आहे. मी त्यांच्या विरोधात खरंच काही ऐकून घेणार नाही, कारण माझं मन मला सांगतंय की अतिशय भला माणूस आहे. मी चुकून उगाच काही बोलले असेल तर माफ करा. येते मी. पूजेला येण्याचा नक्की प्रयत्न करा. हा बोल रे, काय झालं? काय सांगतो? काय झालं? तिकडे ऐक, तुम्ही तिकडे सांभाळ, मी आलो लगेच. ऐक मला फलटणीला जावं लागणार लगेच. खूप मोठा राडा झालाच, सगळं सांगतो मी नंतर. तुम्ही येतो. ऐक दादा, आता खरंच कोणी येऊ नका. गरज लागली तर मी कॉल करतो, ठीक आहे? सिद्धू थांब. सिद्धू, अरे काय झालं सांग सिद्धू. या मुलाच्या वागण्याला ना काही अर्थच नाहीये. धड काही सांगतच नाही. संपत, एकंदर बोलण्यावरून विषय मोठा वाटतोय, तेव्हा तू पण तयारीनिशी निघ. हो आई, दोघांनी काही खाल्लं नाही. 2 घास खाऊन तरी गेले असते. तुम्ही ठाण मांडून बसला होता ना इथं. आग्रह कोण करणार होतो त्यांना? अरे देवा, सिद्धिराजचं पाकिट राहिलं. पक्षाचा राडा झालाय म्हणजे आता पैसे लागणार, आणि जे आहेत तिजोरीत, आणि किल्ल्या त्या आहेत अवलक्षणेकडे. सुलक्षणा, हीच संधी आहे हिला तिची जागा दाखवून द्यायची. हॅरी, आय कांट बिलीव्ह आपण दोघं आपल्या घरात शिफ्ट झालोय. छोटस का होईना, पण फक्त आपल्या दोघांचं. पण सिंचू, तुला असं नाही वाटत का हे घर जरा जास्तच छोटं आहे म्हणून? हा नाही, म्हणजे तिकडे बघ ना, तिकडे माणसं जास्त होती पण घर सुद्धा मोठं होतं, नाही का? हा, पण काय फरक पडतोय? तू हे लक्षात घे ना, इथे आपल्यावर लक्ष देणार कोणीच नसणार आहे. कोणी टोमणे पण देणार नाही, फक्त आपण दोघंच. हे काय कमी आहे? हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू. कारण आता या घरात मी राजा आणि तू राणी, नाही का? बर,
आता खूप जास्त दमलेलो आहे मी, त्यामुळे आता थोड्या वेळ छान पैकी आराम करूया, झोपूया जरा वेळ मस्त पैकी. हा हॅरी, आराम करायला वेळ नाहीये, उठ उठ चल. भरपूर कामं पडली, तिथे केवढा पसार आहे. चल ऍटलीस्ट आपण पडदे लावून घेऊ. उठ. अगं सिंचू, थोड्या वेळ आराम करूयात, मग करूयात ना. ये तू पण आराम कर. ये ये ये. असं कसायस रे तू हॅरी? आपण आपल्या नवीन घरात आलोय. मी किती एक्साइटेड आहे आणि तू काय असं सॅड सॅड वागतोयस रे? उठ ना, काहीतरी काम करूया ना. एक काम कर, मी तर म्हणते की तू अजून एनर्जीने कामं शोधायला सुरू कर. जॉब ऍप्लिकेशन द्यायला सुरू कर. व्हॉट? काय म्हणालीस तू? जॉब? आणि मी? बरी आहेस ना सिंचू? हॅरी, तुला आता जॉब शोधावाच लागणार आहे. आता ह्या घरात फक्त आपण दोघंच राहणार आहोत, त्यामुळे आपला खर्च आपल्यालाच बघावा लागणार आहे आणि सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घ्यायच्या. हो हो हो, हे सगळं जरी बरोबर असलं ना तरीही मी नोकरी करेल हे विसरून जा हा प्लीज. कारण तुला आधीच माहिती होतं मी हे 9 ते 5 जॉबसाठी जन्मालाच आलेलो नाहीये. माझ्यामध्ये ना बिझनेसचं टॅलेंट आहे आणि मी केला तर फक्त बिझनेस करणार, आत्ताच सांगतो. हा सिरियसली हो हॅरी, हो. तुला अजूनही बिझनेसच करायचंय? अरे अजून किती वेळा बिझनेस मध्ये फसणार आहेस तू? हॅरी, तुला रिस्पॉन्सिबिलिटीजची जाणीव व्हावी म्हणून आपण ह्या घरात आलोय. आधी तुला ऍटलीस्ट फॅमिलीचा फायनान्शियल सपोर्ट तरी होता, आता तो नसणार आहे. आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणार आहे. आधी तिकडे कामं करायला माणसं होती, पण इथे तू सगळं माझ्या एकटीवर नाही टाकू शकत. तिथे वहिनी आणि आई होत्या, पण इथे तुला सगळ्या कामांमध्ये मला मदत करावी लागणार आहे. जानूचे मिस्टर, आमची जानू दिवाळीत देवाघरी गेली. जयंतराव या घरचा कणा आहे. मी त्याच्या विरोधात खरंच काही ऐकून घेणार नाही, कारण माझं मन मला सांगते की अतिशय भला माणूस आहे. काकू, काय लक्ष कुठे? भाजी जळली असती ना. हो, केला 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 मी बंद. तुझा चेहरा का असा झालाय? काही टेन्शन आहे का? सई, अगं आज एक खूप विचित्र गोष्ट कळली. कुठली? जयंत कानेटकर आहेत ना, त्यांची बायको म्हणजे जान्हवी, जानू. अगं विश्वाची मैत्रीण. सई, तुला आश्चर्य नाही वाटलं? काकू, ऍक्च्युली ही गोष्ट मला आधीपासूनच माहिती होती. माहिती म्हणजे जयंत कानेटकरांची बायको जान्हवी आहे आणि तिच्यावरच विश्वाचं प्रेम होतं हे मला माहिती होतं. हे बघ काकू, आय कॅन अंडरस्टँड की हे सगळं ऐकायला खूप ऑड वाटू शकतं, पण हे बघ, विश्व आणि माझा साखरपुडा झालाय, त्याचं जान्हवीवर प्रेम होतं, हे सगळं मला माहिती आहे, कारण आमच्यातलं ते अंडरस्टँडिंग आहे. विश्वाने कधीच कुठलीच गोष्ट माझ्यापासून लपवली नाहीये. अगं पण सई, तुला कळतंय का? कानेटकरांची बायको या जगात नाहीये. म्हणजे अगं विश्वाची ती मैत्रीण, ती सुद्धा. हो, दिवाळीच्या आसपास गेली ना ती.